आपण म्हणतो रंगाचा सण, आनंदाचा सण, पण तुम्हाला माहीत आहे का? होळीची पहिली रात्र आनंदाची नव्हती. ती होती जळत्या अग्नीची रात्र. प्राचीन काळात एक राजा होता, हिरण्यकशिपू. अत्यंत शक्तिशाली, अहंकारी. त्याला वाटत होतं मीच देव आहे. संपूर्ण राज्यातला त्याने आदेश दिला, माझीच पूजा करा. पण त्याच्याच राजवाड्यात एक लहान मुलगा होता, प्रल्हाद. तो मात्र विष्णूचं नाव घेत होता. वडिलाच्या भीतीपुढे न झुकणारा मुलगा हिरण्यकशिपूला संतापला. त्याने प्रल्हादला संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. साप सोडले, विष दिलं, पर्वतावरूनही फेकलं. पण प्रत्येक वेळी प्रल्हाद वाचला, कारण त्याच्याकडे होती अढळ श्रद्धा. शेवटी आली ती भयंकर रात्र. हिरण्यकशिपूची बहीण होलिका. तिला अग्नीपासून न जळण्यावर वर मिळाला होता. तिने प्रल्हादला मांडीवर घेतलं आणि दोघे जळत्या अग्नीत बसले. सगळ्यांना वाटलं आता प्रल्हाद संपला, पण अग्नीने वेगळाच निर्णय घेतला. होलिका जळून भस्म झाली आणि प्रल्हाद सुरक्षित बाहेर आला. त्या रात्री लोकांनी पाहिलं, अहंकार जळाला, भक्ती जिंकली. त्या घटनेच्या स्मरणार्थ लोकांनी अग्नी प्रज्वलित करून वाईटाचा चांगल्यावर विजय साजरा करण्याला सुरुवात केली. हीच होती होळिका दहनाची सुरुवात. काळ पुढे गेला. वृंदावनात श्रीकृष्ण जन्माला आले. त्यांनी प्रेमाने हसत खेळत राधा आणि गोपिकांसमोर रंग उधळले आणि तिथून सुरू झाली रंगाची होळी. म्हणून होळी फक्त रंग उधळण्याचा सण नाही, तो आहे अहंकार जाळण्याचा दिवस, मतभेद विसरण्याचा क्षण आणि प्रेमाने रंग सगळ्यांच्या आयुष्यात भरण्याचा उत्सव. या होळीत वाईट विचार जाळा, मनातील राग जाळा आणि आनंदाचे, प्रेमाचे, एकतेचे रंग उधळा. हीच होळीची खरी कथा, हीच तिची खरी सुरुवात. हॅपी होळी.